श्री स्वामी समर्थ. धन श्रीमंत होण्यासाठी गुपित वास्तू उपाय. धनवान बनण्यासाठी असे गुपित गूढ आज येथे आम्ही आपल्याला सांगत आहोत, ज्याने आपण देखील श्रीमंत होऊ शकता. ज्योतिष आणि इतर माध्यमांचा अभ्यास केल्यावर श्रीमंत व्हायचे येथे सांगण्यात येत आहे, ज्याने चमत्कारी रूपात धनवान होण्याचा मार्ग मोकळा होईल. 1. वास्तु नियम पाळा. घराला वास्तूप्रमाणे सजवा. क्रोध करू नये. व्यसनापासून दूर राहावे. बैठकीत आनंदी कुटुंबाचे चित्र लावावे. देवघरात देवी लक्ष्मीचा दोन्ही हातातून धनवर्षा होत असलेले चित्र लावावं. आहार ग्रहण करताना मुख नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे. दिवा लावताना त्याची वात उत्तर दिशेकडे असावी. घरातील तिजोरीत तांबा, पितळ किंवा चांदीचे शिक्के पर्याप्त प्रमाणात ठेवावे. या व्यतिरिक्त हळदीची गाठ, पिवळ्या कवड्या किंवा चांदीचे शिक्के तिजोरीत ठेवावे. घरातील वातावरण सुगंधित असावे. उंबरठ्याची पूजा करावी. खिशात नेहमी काही शिक्के असू द्यावे. शेवटचा उपाय म्हणजे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि सुगंधित उदबत्ती लावावी. पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो. जो दिवा लावेल त्याच्या पाठीमागे लक्ष्मी येते. 2. ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडून मागावे. ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्या देण्यासाठी खूप काही आहे, परंतु आपल्याकडे कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची मनापासून आतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्याला मिळणे शक्य होणार नाही. आपल्या इच्छेत किंवा प्रार्थनेत शक्ती असावी. त्याची याचना करताना मनात विश्वास असावा. आपली मागणी स्पष्ट असावी. आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा. आपली इच्छा बदलत राहिली तर पूर्ण होण्याची शक्यता कमी, तसेच वाट बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो. 3. रात्री पैसे मोजून झोपा. 10, 50 किंवा 100च्या नोटांची एक गड्डी तयार करावी. दररोज झोपण्यापूर्वी पैसे मोजून यथायोग्य जागेवर ठेवून झोपावे. असे किमान 43 दिवस करावे. 4. स्वयंपाकघर पूर्वेस, त्यातही शक्यतो आग्नेयस असावे. सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ व सूर्योदयाची वेळ एकच असते, तेव्हा उजेड व निरोगी सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा संकेत असावा. 5. आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये. हे शतशः खरे आहे. त्यामुळे द्वारवैद्य हा दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये, हेही निक्षून सांगितले आहे. सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये. अशा शब्दात वृक्षायुर्वेदकार याबाबत आग्रहीपणाने सांगतात. 6. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात, अशांनी नवनाथ भक्तिसार 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. 7. नोकरी धंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात 8 वेळा म्हणून मगच घराचा उंबरठा ओलांडावा. ओम कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय, गोविंदाय नमो नमः. 8. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. 9. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नये, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. 10. घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम असते, अन्यथा निदान आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी करावे. 11. रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाचे उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे. 12. घरात कोणत्याही प्रकारची अडगळ ठेवू नका. शक्य तेवढी लवकर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावत जा. 13. आपल्या स्वतःच्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून ठेवावे.
दक्षिणेला तोंड करून गाडी ठेवू नये. 14. बेडरूमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा, कारण हे रंग समाधानाचे प्रतीक मानले जातात. 15. दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नये. 16. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात. ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात. तेही चुकीचे आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे. 17. घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक न वाटल्यास 5 सवाशिनींना मानपान करावे व दूध द्यावे. असे केल्याने कटकटी कमी होतील. 18. श्रीवेद व्याससुद्धा म्हणतात, ज्यांचे मन किंवा विचार मोठे त्यांचे भाग्यही मोठे, असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुक्षणी सिद्धांत आहे. 19. विश्वास ठेवा की आपण धनश्रीमंत आहात. आपल्याला खरोखर श्रीमंत व्हायचे आहे तर आपल्याला धनाढ्य लोकांप्रमाणे विचार करावा लागेल. आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल. स्वतःला श्रीमंत समजावं लागेल. विश्वासात खूप ताकद असते. विचार बदला, भविष्य बदलेल. स्वतःला दरिद्री म्हणणारे आणि समजवणारे नेहमी दरिद्रीच राहतात. 20. भगवंताला धन्यवाद म्हणायला शिका. प्रत्येक जण परमेश्वराकडे काही ना काही याचना करत असतो, परंतु धन्यवाद देण्यासाठी किती लोक जातात. आपल्याला आपल्या जीवनात मिळालेल्या गोष्टींसाठी ईश्वर, प्रकृती किंवा निगडीत व्यक्तीला देखील हृदयापासून धन्यवाद म्हणायला हवं. धन्यवादाची ताकद ओळखा. प्रत्येक क्षणी धन्यवादासाठी तयार राहा, कारण आपल्याला पुढे देखील खूप काही मिळणार आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.